फुल्ली माझ्या ज्या करिअरच्या मागे हे आई बाबा. कारण की आपला भारताचा इतिहास आहे धनुष्य आणि बाण, श्रीराम. मला वाटायचं की याने मी माझ्या भारताचं रिप्रेझेंट करेन. त्यामुळे मला असा तो गेम वेगळा वाटला. आर्चरी व्यतिरिक्त मी काही पाहूच नाही शकत, म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत. माझ्या डोक्यात फक्त एकच सुरू होतं, भारतासाठी मेडल मी कसं जिंकेन. मी मॅच सुरू व्हायच्या पहिले फक्त मनात म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जास्त विचार केला की मग खराब होतं आपलं. त्यामुळे मी त्या पोडियमवर खेळते आहे तर माझ्यासोबतचा अपोनंट पण माझ्यासाठी सेम आहे. मी तर म्हणते सगळ्यांनी मॅनिफेस्ट करायला पाहिजे. काही पण आपण मॅनिफेस्ट करू शकतो, त्याच्यात काही लिमिट नाही, एकदम लिमिटलेस आहे. आजच्या यूथला माहिती आहे का लगेच गिवअप का करतात? कारण की चॅलेंजिंग वृत्ती आपल्या माणसाची पाहिजे, तेव्हाच आपण खूप मोठं करू शकतो आपल्या आयुष्यात. काहीतरी माझ्यासाठी आर्चरी माझं अस्तित्व. कुठली पण फील्ड असो, तुम्हाला जिकडे छान वाटतंय, जिकडे तुमचं मन लागतंय ते कंटिन्युअसली करत राहा, खचून जाऊ नका. नमस्कार, व्हायरल कट्टेच्या या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहे भारताचा अभिमान, एक अशी खेळाडू जिचा प्रवास केवळ मेडल्सपर्यंत पुरता नसून तो डिसिजन्स, डिसिप्लिन आणि बिलीफ ह्याच्यावर सुद्धा उभा आहे. 2009 साली अमरावतीसारख्या शहरातून तिच्या आर्चरी जर्नीला सुरुवात झाली. ना मोठ्या फॅसिलिटीज ना स्पॉटलाईट, फक्त फोकस आणि डिटर्मिनेशन. 2016मध्ये तिने एक धाडसी निर्णय घेतला. कम्फर्ट झोन सोडून रिकवमध्ये कंपाऊंड आर्चरीमध्ये शिफ्ट केले. हा निर्णय सोपा नव्हता, पण तो तिच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला. ती 2023मध्ये इलाइट ट्रेनिंगसाठी साई सोनीपतला मूव्ह झाली. ती भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय तिरंदाजी मंचावर करत आहे. ती इंडियाला इंटरनॅशनल आर्चरी स्टेजवर रिप्रेझेंट करते आणि आज ती आर्चरीमध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये सुद्धा आहे. खरं सांगायचं झालं तर तिच्या अचिव्हमेंट्स इतक्या उल्लेखनीय आहेत की त्या आता मला वाचून सांगाव्या लागत आहेत. वर्ल्ड कप स्टेज 2 चॅम्पियन 2025, एक गोल्ड, एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल ॲट द इंटरनॅशनल लेवल, टीम ब्रॉन्झ मेडल ॲट द वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, पार्टिसिपेशन इन द वर्ल्ड गेम्स, कम्पिटेड इन वर्ल्ड कप स्टेज 3 टर्की, क्वालिफाईड फॉर द वर्ल्ड कप फायनल, सिलेक्टेड टू रिप्रेझेंट इन वर्ल्ड कप स्टेज 1 मेक्सिको अँड स्टेज 2 शांघाय. जिनं आपल्या मेहनतीने संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे ती आपल्यासोबत आहे मधुरा धामणगावकर. मधुरा, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस अँड इट्स अन ऑनर टू हॅव यू हिअर. थँक्यू सो मच. ओके, तर जे प्रेक्षक आज तुला पहिल्यांदाच ऐकत आहेत तर त्यांना तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल थोडंसं सांगशील का? नमस्कार, मी मधुरा धामणगावकर. मी एक प्रोफेशनल आर्चर आहे. 2009मध्ये माझ्या आर्चरीचं करिअरची सुरुवात केली मी. मिडल क्लास फॅमिली आहे. माझी ताई आणि माझे बाबा हे दोघंही स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमधले. सो माझ्या पॅरेंट्सला वाटत होतं की मी पण एक स्पोर्ट्स करावा, पण काहीतरी युनिक करावं. कारण की क्रिकेट, स्विमिंग, स्केटिंग हे तर नॉर्मल आहे, पण काहीतरी युनिक गेम आणि थोडा इंडिव्हिज्युअल. कारण की इंडिव्हिज्युअल गेममध्ये असं पार्सलिटी वगैरे नसतात जेवढं टीम गेम्समध्ये असतात. सो मग माझी ताई स्विमिंगला अमरावतीत जायची, तर तिथे आई वॉकिंगला पण जायची. तर असंच तिला एक दिवस वॉकिंग करता करता आर्चरी हा गेम दिसला. ती म्हणे काहीतरी वेगळं आहे त्यामुळे करावं. मग तिने विचारपूस केली आणि लगेच ते दुसऱ्या दिवशी मला घेऊन गेली की चल आज तुला सुरुवात करू आपण आर्चरीची. हळूहळू दिवस गेले, मग मला आवडायला लागला. जसे मी मेडल जिंकत गेले तसं तसं अजून माझं अचिव्हमेंट्स वाढत गेल्या. तर असा माझा आर्चरीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे ह्याचं प्रेरणास्रोत तुझी आई आहे, तर म्हणजे डिसिजन त्यांनी घेतला. येस, म्हणजे फुल्ली माझ्या ज्या करिअरच्या मागे हे आई बाबा. कारण बाबांचा तर जॉब, त्यामुळे आई मला सोडून देणे, मला घेऊन येणे सगळं तिने केलं. म्हणजे तिने कित्येक वर्ष, 7-8 वर्ष ती कंटिन्यू माझ्या मागे होती. मग नंतर मी मोठे झाले तसे 10th, 11th, 12th मग मी स्वतःचं जायला लागले आणि तसं जसं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला तसं मग मी फोकस व्हायला लागले. पण तू आर्चरी खूप लहान वयापासून सुरुवात केली. येस, 2009 म्हणजे मी 9 वर्षाचेच, 2000 बॉर्न. मग आर्चरीच का, म्हणजे काय तुला असं अट्रॅक्ट केलं आर्चरीमध्ये की तू हा डिसिजन घेतला की आर्चरी खेळ? कारण की आपला भारताचा इतिहास आहे धनुष्य आणि बाण, श्रीराम. तर
वेगळं वाटलं मला. असं खूप आपण काहीतरी आपल्या भारताच्या हिस्ट्रीमधलं आपण करतो आहे, खूप छान वाटलं. आणि मला वाटायचं की याने मी माझ्या भारताचं रिप्रेझेंट करेन. त्यामुळे मला असा तो गेम वेगळा वाटला. आणि या गेममध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त लागतं, फोकस जास्त लागतं. त्याने मला अभ्यासात पण खूप महत्त्व पडलं. अच्छा, पण ही आवड करिअर म्हणून निवडणं किती कठीण होतं तुझ्यासाठी? मी खरं सांगू का, माझ्यासाठी बिलकुल कठीण नव्हतं. ते कसं करिअर म्हणून निवडलं गेलं हे मलाच माहीत नाही. कारण की एवढे वर्ष झाले, आता 2009 ते 2026 मी मेडल जिंकत गेले, छान परफॉर्मन्स देत गेले. ते हळूहळू हळूहळू हळू ते माझ्या करिअरचा एक भाग बनले. म्हणजे मी म्हणेन माझं ते जीवन आहे आता. त्याच आर्चरी व्यतिरिक्त मी काही पाहूच नाही शकत. म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत की मी कुठेतरी दुसरीकडे असेल. पण जर आपण मगाशीच आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की तू आता इतकी वर्ष आर्चरी करतेय, तर मग प्रत्येक खेळाडूच्या लाईफमध्ये कधीतरी असं कठीण काळ येत असतो. मग तसं तुझ्या लाईफमध्ये असे काही चॅलेंजिंग एक्सपिरियन्सेस आले आर्चरीच्या जर्नीमध्ये? हो, मी माझं पहिलं इंटरनॅशनल, म्हणजे मी पहिले थोडंसं आधी जाईल अजून. मी 2009ला जेव्हा आर्चरी सुरू केली तर मी 2016पर्यंत मी रिकर्व बो यूज केला. म्हणजे आमच्या आर्चरीत 2 इव्हेंट आहेत, इंटरनॅशनल इव्हेंट, एक रिकर्व इव्हेंट आणि कंपाऊंड इव्हेंट. तर मी पहिले रिकर्व बो चूज केला. 16पर्यंत तो मी कंटिन्यू केला. पण माझे जे पहिले कोच गणेश विश्वकर्मा, त्यांनी मला 2016मध्ये म्हटलं की जरा तू आपण कंपाऊंड बोवर शिफ्ट करूया, कारण की हेल्थ वगैरे सगळं एकदम छान होतं. आणि त्यांना असं वाटलं की मी याच्यावर प्रोग्रेस करेन. तो खरा माझ्या आर्चरीच्या करिअरमधला U-टर्न. मग मी 2016ला माझी समर्थ हायस्कूल अमरावतीत मी तिथे प्रॅक्टिस करायचे. तर तिथे थोडा डिस्टर्बन्स यायचा की स्कूलचे मुलं फुटबॉल्स खेळायचे, आमच्यामध्ये यायचे आणि नंतर शाळा सुरू असायची, आम्हाला वेळ नाही मिळायचा. मग 2 तास कसं तरी आम्ही वेळ काढून प्रॅक्टिस करायचो. पण काय एवढा परफॉर्मन्स ग्रोथ नव्हती होत. त्यामुळे मला तेव्हा 2016मध्ये ग्राउंड चेंज करावं लागलं. आणि ग्राउंड चेंज केलं की काय कोच पण चेंज होतात. मग त्यामुळे 2016 माझे दुसरे कोच पवन तांबट सर, तर मी त्यांच्याकडे आर्चरी जॉईन केली कंपाऊंड बोवर. त्यांनी मला 2018 माझं पहिलं इंटरनॅशनल मी खेळले एशिया कप. त्यांनी खूप मेहनत घेतली. 2019मध्ये मी यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळले. मग मध्ये लॉकडाऊन आला, सगळ्यांची प्रॅक्टिस थांबली होती, पण मी करत होते. म्हणजे बाबांनी तेवढं मॅनेज केलं होतं, मला घेऊन जायचे. नंतर सकाळी आम्ही जायचो, पोलीस वगैरे असायचे. पण कसं तेव्हा मी एकटी प्रॅक्टिस करते आहे, त्यामुळे एवढं काही नाही. तर मग 2020-21मध्ये थोडा ब्रेक गेला आणि 22मध्ये मी परत वर्ल्ड कपला सिलेक्ट झाले. पण खूप चांगला परफॉर्मन्स सुरू होता. पण 2023 हा माझ्या आर्चरी करिअरमधला सगळ्यात मोठा डाऊनफॉल. जानेवारीत आमची ट्रायल असते, पूर्ण वर्षभराचे जे इंटरनॅशनल टुर्नामेंट्स असतात त्याची ट्रायल्स असतात. तर त्याच्यात मला माहीत होतं की मी इंडिया टीममध्ये सिलेक्ट होणार आहे. पण काय असतं, जेव्हा आता कोचेस आपले थोडे मोटिवेट करतात ना की ही टुर्नामेंट खूप मेन आहे, तुला छान मारायचं आहे. पण कधी कधी प्लेयरसाठी खूप मोटिवेशन म्हणून प्रेशर बनवून जातं. सो मी त्या अंडर प्रेशरमध्ये म्हणजे मी माझा चांगला परफॉर्मन्स नाही करू शकले. जे मी करू शकत होते, मी टॉप 4मध्ये येऊन टीममध्ये सिलेक्ट होऊ शकत होते, मी येऊच शकले नाही, कारण की मला खूप प्रेशर आलं होतं. मग ती मॅच झाली, मी एकदम डिस्टर्ब झाले. प्रॅक्टिस करायची इच्छा नाही, काहीच नाही, जबरदस्ती सगळं केल्यासारखं कसं तरी सुरू होतं. तर हा 2023 माझ्या आयुष्यातला खूप मोठा डाऊनफॉल होता. पण मग नंतर बाबांनी ठरवलं की मला आता दुसरीकडे कुठेतरी मोठ्या प्लेयर्ससोबत प्रॅक्टिसला पाठवायचं, कारण की परफॉर्मन्स रिटर्न येणं हे खूप गरजेचं होतं. आणि बाबांना माहीत होतं मी करू शकते. त्यामुळे त्यांनी ठाम डिसिजन घेतला आणि मला 2023 ऑक्टोबरमध्ये मी साई सोनीपत जॉईन केलं. मग तिथून माझा परत पुढचा वेगळा प्रवास सुरू झाला घर सोडल्यानंतरचा. आता जसं हे तू सांगितलंस की 2023मध्ये तुला बिगेस्ट डाऊनफॉल आला, तर असे जे सिच्युएशन्स येत असतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर आहे, मग तेव्हा तुला काय प्रेरित करतं पुढे चालू राहण्यासाठी? तेव्हा ॲक्च्युली असं आहे, माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन आणि माझा सपोर्ट माझे आईबाबा.
त्यांनी मला कधीच खचू नाही दिलं. म्हणजे किती पण मी डिस्टर्ब असले तरी नाही, तू रोज प्रॅक्टिसला जायचं आणि कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास. म्हणजे माझी ओव्हरऑल फॅमिली मला एवढी सपोर्टिव्ह आहे की कधीच त्यांनी मला जाणवू नाही दिलं की माझा परफॉर्मन्स डाऊन चालू आहे. काही नाही, तू करत राहा, एक दिवस कधी ना कधी तुझ्या कष्टाचं फळ मिळेल आणि देव पाहतोय, आपण एवढं कष्ट करतोय, मिळणारच. तर मी याच्याचवर कंटिन्यू माझी प्रॅक्टिस आज पण मी सुरू आहे. अजून खूप मोठं अचीव्ह करायचं आहे. पण आता सांगितलंस तू आम्हाला 2023 पर्यंत, तर 2023 आणि वर्ल्ड कप ह्याच्यामधला जो गॅप आहे तर तो कसा होता तुझ्यासाठी? सो मी तुम्हाला असं सांगितलं की साई सोनीपतला मी ॲडमिशन घेतली. तिकडे मोठे भारतातले सगळे मोठे खेळाडू, म्हणजे आमच्या याच्यात टॉपवर मुलांमध्ये आहे अभिषेक वर्मा आणि मुलींमध्ये आहे ज्योती सुरेखा. त्यांच्यासोबत प्रॅक्टिस सुरूच होती. पण काय तिकडे खूप मोठा मॉब आहे, खूप प्लेयर्स आहे, 100 जवळपास 101 आहे. पण मग असं झालं की ॲक्च्युली असं एक पर्सनल अटेन्शन पाहिजे ना, कारण की आपल्याला जसं अजून वरती परफॉर्मन्स द्यायचा आहे, खूप मोठ्या इंटरनॅशनल लेवलला खेळायचं आहे, तर तुम्हाला कोचिंग पण तशीच हवी. ते मला प्रवीण सावंत सर भेटले, त्यांच्याशी मी इंटरॅक्शन केलं तेव्हा. आणि मला माहीत होतं ॲक्च्युली प्रवीण सावंत सरांचे 2023च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझे जे दोघे फ्रेंड्स आहेत, अदिती स्वामी आणि ओजस देवतळे, हे वर्ल्ड चॅम्पियन झाले एकाच दिवशी, दोघं जणं एका कोचचे. तर मला माहीत होतं की जर एकाच दिवशी एका कोचचे एवढे 2 प्लेयर एवढं मोठं जिंकत असतील तर नक्कीच काहीतरी वेगळे आणि मला त्याचा हेल्प मिळू शकते. सो मग 2024मध्ये त्या ट्रायलमध्येच मी सरांशी इंटरॅक्शन केलं आणि मी तिथेच प्रॅक्टिस सुरू केली, जॉईन झाले. म्हणजे प्रवीण सर हे माझ्यासाठी देव, कारण की त्यांनी एका डुबत्या नावेला किनारा दाखवला. म्हणजे त्यांनी मला डायरेक्ट वर्ल्डच्या टॉप पोडियमवर पोहोचवलं. मग 2024 मी हळूहळू त्यांच्यासोबत ट्रेनिंग घेत गेले, एक मॅचेस स्टेप बाय स्टेप जिंकत गेले. म्हणजे मी म्हणेन जिंकतच गेले, कारण की मी त्यांच्यानंतर जी पण मॅच खेळ पहिल्या रँकवर, आणि मला 2025चं माझं परत ट्रायल. तेव्हा मी अनस्टॉपेबल होते, काहीच नाही डोक्यात, फक्त एक विचार, तो भारताचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे लक्ष ते एकच होतं. कंटिन्यू मी चालत राहिले. ट्रायल संपली एकदम मस्त. मी पहिल्या नंबरनी टीममध्ये लागले. नंतर माझा पहिला टो चायनाला, तिथे पण वारा पाऊस सगळं, पण ते महत्त्वाचं नव्हतं तेव्हा, कारण की माझ्या डोक्यात फक्त एकच सुरू होतं, भारतासाठी मेडल मी कसं जिंकेल आणि तो कमबॅक. सो एकदम मस्त फ्रीली खेळत राहिले, कॉन्फिडेंटली खेळत राहिले. पोडियमवर पण डोक्यात एक आपले आईबाबा आणि आपला अख्खा भारत, बस एवढ्यासाठीच आपल्याला मेडल जिंकायचं आहे आणि ते जिंकलं. लुक ॲट द हॅपीनेस. खरंच मला गुजबम्स आले ॲक्च्युली. मला हे विचारायचंच होतं तुला, जे वर्ल्ड कपमध्ये तू जो कमबॅक घेतला तो अविश्वसनीय होता आणि एका स्पर्धेमध्ये 3 मेडल्स जिंकणं म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. तर त्यावेळेस त्या क्षणाबद्दल तुला काय सांगायला आवडेल? त्या क्षणाबद्दल
ॲक्च्युली मी म्हणेल की माझं ड्रीम कम ट्रू झालं. मला टॉप ऑफ द वर्ल्ड वाटत होतं त्या दिवशी. आणि 3 मेडल, एक माझं इंडिव्हिज्युअल. म्हणजे तसं म्हणायचं तर सकाळी आमची स्टार्ट झालं सकाळी टीम इव्हेंटमध्ये माझ्यासोबत होती ज्योती सुरेखा आणि चिकिता. तर टीम कोऑर्डिनेशन आमचं छानच होतं, त्यामुळे आम्ही त्याच्यात सिल्वर मेडल जिंकलो. नंतर आमचा एक मिक्स टीम इव्हेंट असतो, तो मी अभिषेक वर्मा भैया आहेत त्यामध्ये त्यांच्यासोबत खेळली. तेव्हा तर एकदम कॉन्फिडंट होते, कारण की एवढ्या मोठ्या माणसासोबत मी खेळते आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं हे स्वप्नासारखंच होतं की मी त्यांच्यासोबत खेळते आहे. त्यामुळे मी एकदम कॉन्फिडन्स होते, कारण की मला माहिती आहे भैया आहेत सांभाळून घेते. तेव्हा मी ब्रॉन्झ मेडल जिंकले. आणि काय त्यांनी कॉन्फिडन्स अजून वाढत गेला. आणि मग नंतर माझी वेळ आली इंडिव्हिज्युअल मॅच खेळायची. आणि कसं आम्हाला एक वेगळं पोडियम असतं, जसं आपण पाहिलं तिथे बाजूला सगळे स्पेक्टॅटर्स असतात आणि आम्ही मध्ये खेळत असतो. त्याची सवय झाली होती, कारण की मी ऑलरेडी 2 मॅच खेळलेली आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही वाटत नव्हतं. आणि 3रं मेडल ते राहिलं होतं. मी मॅच सुरू व्हायच्या पहिले फक्त मनात म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि बस देवाला नमस्कार केला आणि सुरू केली. कारण की छत्रपती शिवाजी महाराज जय म्हटलं कीच आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे मी होल थ्रू आउट द मॅच खूप कॉन्फिडंट होते आणि मी काहीच विचार नाही केला. फक्त मला माझी प्रोसेस फॉलो करायची होती, कारण की आपण जास्त विचार केला की मग खराब होतं आपलं. त्यामुळे मी काही विचार नाही, जसं चालू आहे तसं. मी जिंकेल नाही जिंकेल काहीच नाही, मी माझं कंटिन्यू शूटिंग सुरू ठेवलं. हवा होती खूप, कारण हवा हे एक चॅलेंजिंग आहे आर्चरीत, पण चॅलेंजेस नसेल तर मजाच येणार नाही ना. त्यामुळे त्याच्यात पण मी डगमगले नाही. कंटिन्यू माझा तो 15 मिनटाचं वेळ असते, ती मॅच 15 मिनटाची असते. कंटिन्यू 15 मिनटं कॉन्फिडन्स सेम पहिल्या एरोपासून शेवटच्या एरोपर्यंत सेम ठेवलं. पण त्यावेळीपर्यंत तू जागतिक रँकिंग्समध्ये नव्हती, पण तरी देखील सुवर्ण पदक मिळवलं. मग त्यावेळेस तो मुमेंट काय होता तुझ्यासाठी? तुझ्या मनामध्ये काय चालू होतं? जागतिक रँकिंगचं ॲक्च्युली तेव्हा एवढं काही नाही, कारण की ते मला माहिती आहे मी मेडल घेतल्यावर मी वर येणारच आहे. हळूहळू जसे जसे मी मेडल येत गेले तेव्हा मग मी माझं जागतिक रँकिंगवर, तेव्हा काहीच डोक्यात नव्हतं की काय आपलं रँकिंग नाही आहे, काही नाही आहे. जर मी त्या पोडियमवर खेळते आहे तर माझ्यासोबतचा अपोनंट पण माझ्यासाठी सेम आहे. त्यामुळे त्याचं मला काही प्रेशर नाही आलं, काहीच नाही आलं. आणि उलट मेडल जिंकल्यावर वाटलं वाव, एवढ्या वर्षानंतर आणि एवढी आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालं. त्यामुळे मी खरं सांगू शब्दात मांडता येत ना अशी ती फिलिंग आहे. ती जेव्हा आपण जिंकतो तेव्हा एकदम डोळ्यात अश्रू असतात आणि स्वप्न आपलं साकार झालेलं असतं. खूप छान. पण ह्यासाठी खूप तयारी देखील लागत असेल. तर मला ॲक्च्युली नेक्स्ट क्वेश्चन तुला ट्रेनिंग बाबतीत विचारायचं आहे की असं थ्रू आउट द इयर असं काही माइंडसेट किंवा टेक्निक्समध्ये काही चेंजेस येतात आर्चरीमध्ये? हो, जसं नक्कीच असे आपल्या याच्यात खूप चेंजेस येत राहतात. जसं जसं आपण अजून चांगलं खेळत जातो, स्कोअर वाढत जातो, आपण खूप नवीन गोष्ट शिकत जातो, कारण की आपण वेगवेगळ्या आर्चर्ससोबत खेळत जातो. मग आपण, कारण की नेहमीच आम्हाला वाटतं की आमच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी, त्यामुळे आम्ही नेहमीच काही ना काही नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून परफॉर्मन्स वाढेल. कधी शूटिंगमध्ये, कधी मेंटल स्ट्रेंथमध्ये. आणि मी अजूनही सांगते, असं नाही आता मी एवढ्या वर्षापासून खेळते की काही चेंजेस नाही होणार, नाही. रोज काहीतरी आम्ही चेंज करत असतो, कारण की चेंजेस करून पाहिले तरच आपल्याला कळेल ना की अजून आपल्याला कसं चांगलं करता येईल. कारण की कॉम्पिटिशन आता खूप वाढली आहे आणि त्याला लिमिट नाही, एकदम लिमिटलेस झालं आहे. त्यामुळे रोज आम्ही काही ना काही नवीन ट्राय करत असतो की कसा माझा परफॉर्मन्स चांगला आहे. मग ह्या सगळ्यामध्ये मेंटल स्ट्रेंथ किती महत्त्वाची आहे? जसं पाहिला आर्चरी हा 70% माइंड गेम आहे. म्हणजे शरीराने खेळायच्या पहिले तो आपल्याला डोक्याने खेळता यायला पाहिजे. आणि एकदा जर आपलं माइंड स्ट्रॉंग असेल तर आपल्याला जगातलं कोणी पण हलवू शकत नाही, कुठलीच गोष्ट आपल्याला हलवू शकत नाही. तर त्यासाठी म्हणजे जेवढं आता आम्ही माइंड स्ट्रॉंग केलं आहे त्यासाठी आम्ही रोज ब्रिदिंग टेक्निक्स, मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन
देन कॉन्सन्ट्रेशन एक्सरसाइजेस, इमॅजिनरी प्रॅक्टिस हे आम्ही रोज करतो. म्हणजे एक त्याचं पण स्केड्यूल आहे पूर्ण थ्रू आउट द डे. सकाळी उठल्यावर मेडिटेशन करायचं, प्रॅक्टिसच्या पहिले ब्रिदिंग टेक्निक्स करायच्या, व्हिज्युअलायझेशन करायचं. जितकं जास्त व्हिज्युअलायझेशन तितका तुमचा फायदा. त्याच्यानंतर इमॅजिनरी प्रॅक्टिस म्हणजे एंड ऑफ द डे तुम्ही इमॅजिन करू शकता की मी पोडियमवर खेळते आहे, मी मेडल जिंकलं आहे, मी असं शूटिंग केलेलं आहे. हे सगळं आमचं मेंटल स्ट्रेंथ. आता म्हणजे एक गोल तर प्रत्येकाचे सेट्स असतातच, पण एक मॅनिफेस्ट पण असतं ना की आपण हे जिंकलो आहे, ते जिंकलो आहे आणि जिंकू शकतो. जसं आपलं विजन बोर्ड आपण वर्षाच्या सुरुवातीला बनवतो, त्यात विजन बोर्ड मधलाच हा एक भाग मेडल. म्हणजे इवन मी पण माझा जो विजन बोर्ड बनवला आहे त्यात ऑलिम्पिकचं मेडल हा एक मोठा आहे. आणि मॅनिफेस्टेशन हे आत्ता खूप इम्पॉर्टंट आहे. मी तर म्हणते सगळ्यांनी मॅनिफेस्ट करायला पाहिजे. काही पण आपण मॅनिफेस्ट करू शकतो, त्याच्यात काही लिमिट नाही, एकदम लिमिटलेस आहे. जे आपल्याला वाटतं ते माणसाने मॅनिफेस्ट करावं, कारण की काय होतं त्या सगळ्या पॉझिटिव्ह पॉवर्स जे आपलं मॅनिफेस्टेशन आहे ते एकत्र येतात आणि तशा गोष्टी घडायला लागतात. जेवढं आपण मॅनिफेस्ट करत राहू तसं तसं अजून पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात आणि त्याच्याने आपल्याला अजून एक टुवर्ड गोल्स अजून क्लिअरिटी मिळायला लागते. मला ना पर्सनली तुला विचारायचं आहे, जसं तू भर घालतेस की मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, ब्रिदिंग टेक्निक्स, तर ह्या तर वर्क करतातच आहे, पण ह्याच्यासाठी एफर्ट्स पण लागत असतील ना की तेवढंच फर्मली आपण ते फॉलो करणं वगैरे, मग ते कसं जमतं? ते कसं, जसं आता आपण रोज सकाळी उठून सगळे म्हणतात, म्हणजे मोस्ट ऑफ दी लोक म्हणतात की सकाळी उठून आपण एक पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ऐकायला हवे, बोलायला हवे. तसंच मी पण स्वतःच्या आयुष्यात ते फॉलो करते. सकाळी उठून आरशासमोर उभं राहून आय एम द बेस्ट, आय एम चॅम्पियन आणि आय एम कॉन्फिडंट, हे माझे 3 अफर्मेशन्स ठरलेले आहेत आणि ते मी कंटिन्यू रोज फॉलो करते. आणि थ्रू आउट द डे मला माझे जे सायकोलॉजिस्ट आहेत, हिंडोला मॅम आहेत, त्यांनी अजून एक ट्रेझर बॉक्स म्हणून आमचा एक त्याच्यात एक सेशन झाला होता की तुझं गोल्स काय आहे आणि तू रोज आणि पूर्ण 24 तास स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवू शकतो आणि टुवर्ड गोल फोकस कसा ठेवू शकतो. तर कंटिन्यू रोज प्रॅक्टिस स्टार्ट करायच्या पहिले मी लिहून ठेवलेलं आहे, ते उघडायचं आणि आपल्याला जे काही आपले गोल्स आहेत ते रोज वाचायचे. आणि ते असं आपण कंटिन्यू वाचत राहिलो तर ऑब्व्हियसली आपण फोकस आणि त्याच्या सतत वर्क करत राहू त्याच्याबद्दल. तर आय थिंक एफर्ट्स जास्त मॅटर करतात, कारण हल्लीचं जर बघितलं आपण तर जनरेशन इतकी डिस्ट्रॅक्टेड आहे की लगेच गिवअप करणं, जर अचिव्हमेंट्स लवकर नाही आली, इम्पेशन्स खूप जास्त वाढलेलं आहे. तर मला असं वाटतं ते स्वतःला पुश करणं, लाईक ते मोटिवेटेड राहणं, सतत पॉझिटिव्ह राहणं, ते डिफिकल्ट झालेलं आहे. मग ते कसं करायला जमतं? ते ॲक्च्युली आता याच्यात पण माझ्या आईबाबांचा खूप मोठा सहभाग आहे. आजच्या यूथला माहिती आहे का लगेच गिवअप का करतात? कारण की आईबाबा काय असतात, जे मागितलं ते लगेच देतात. पण माझ्या पॅरेंट्सनी मला असं कधीच नाही केलं. त्यांनी मला हर वेळेस चॅलेंजेस दिले. म्हणजे एक माझ्यासमोर ते काहीतरी गोल सेट करायचे, गोल नाही म्हणता येणार पण एक चॅलेंज सेट करायचे. तू एवढा स्कोर मारला तर मी तुला हे घेऊन देईन. जे आईबाबा नेहमी माझ्यासोबत चॅलेंजेस ठेवायचे, तर त्यांनी काय व्हायचं की एक आतुरता निर्माण व्हायची की मी कसं तिथपर्यंत पोचेल आणि त्याच्यासाठी मेहनत, मग जास्त मेहनत घ्यायची म्हणजे आपल्याला ते लगेच मिळेल. असं एक एक टप्प्यात नेहमीच माझ्यासोबत त्यांनी चॅलेंज ठेवलं आहे. आणि ॲक्च्युली ती चॅलेंजिंग वृत्ती आपल्या माणसाची पाहिजे, तेव्हाच आपण खूप मोठं करू शकतो आपल्या आयुष्यात काहीतरी. तर आजच्या यूथला मी तेच सांगेल, तुम्ही पण चॅलेंजेस ठेवले ना तर तुमची पण आतुरता वाढेल की काहीतरी मला रोज नवीन करायचं आहे. आणि चॅलेंजेस किंवा असं गोल असं हे नाही की वर्षभराचं, तुम्ही रोजचं पण काही ना काही गोल ठेवू शकता. आज मला एवढं काम कंप्लीट करायचं आहे, आज मला
हे जर तुम्ही काही पण कुठलं पुस्तक वाचायचं आहे, छोटे मोठे पण गोल्स, छोटे मोठे चॅलेंजेस तुम्ही ठेवा आणि ते तुम्ही कम्प्लीट करा. त्यांनी तुमचं अजून जिंकण्याचं टुवर्ड तुमचा गोल, तेवढा तुमचा आत्मविश्वास पण वाढत जाईल आणि पॉझिटिव्ह वाईब्स पण क्रिएट होतील, जे मी म्हटल्या, आणि तुम्हाला एकदम सहज तुमच्या गोलपर्यंत पोहोचते. तर आता ही होती मधुरा आर्चरी बाबतीतची. तर आउटसाइड आर्चरी मधुरा कशी आहे? आउटसाइड आर्चरी मधुरा एकदम पार्टीओलिक आहे. मला खूप आवडतं पार्टीज करायला. म्हणजे पार्टीज आहे की मस्त डान्स, चिल करायला, फ्रेंडसोबत बाहेर जायला, नंतर ट्रॅव्हल करायला मला खूप आवडतं. म्हणजे असं तर वीकमध्ये आम्ही खूप टायर्ड होऊन जातो, एंड ऑफ द म्हणजे विकेंडला वगैरे आम्ही जातो, मस्त रेस्टॉरंट्समध्ये जातो, कॅफेजमध्ये जातो वगैरे, आणि काहीतरी मग डान्स. एवढी कॉन्फिडंट आणि डिसिप्लिन मुलगी आहे, तर मला तुझे फ्युचर गोल्स ऐकायला आवडतील. वर्ल्ड चॅम्पियन आहे, ऑलिम्पिक्स आहे, की अजून काही मोठं आम्ही पाहणार आहोत फ्युचरमध्ये? ॲक्च्युली आता यावर्षी मी आता सिलेक्ट झालेले आहेत 2 वर्ल्ड कप्सला. एक पहिला माझा एप्रिलमध्ये मेक्सिकोला आहे आणि दुसरं शेंघाईला आहे. तर सध्याचं करंट गोल आहे की त्याच्यात माझा बेस्ट परफॉर्मन्स करायचा. देन यावर्षी नंतर आहे एशियन गेम्स. एशियन गेम्स हा ऑलिम्पिक नंतरचा सगळ्यात मोठा इव्हेंट. सो त्याच्यात पण सेम मेडल जिंकायचं आहे भारतासाठी. आणि 2027 पुढच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, तर त्यात मी वर्ल्ड चॅम्पियन बनेन. आता तर मी वर्ल्ड कप स्टेज चॅम्पियन आहे, तेव्हा मी वर्ल्ड चॅम्पियन बनेन, म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये पहिला नंबर. आणि आमचं प्रत्येक प्लेअरचं अल्टिमेट गोल ऑलिम्पिक 2028ला आहे. त्यामुळे आता कम्प्लिटली त्याची प्रॅक्टिस सुरू आहे आणि कम्प्लिटली फोकस ऑलिम्पिकवर आहे. नक्कीच. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. चालेल मधुरा, आता एक झटपट प्रश्नोत्तर करूयात आपण. तुझा आवडता सराव? आमचे सर ग्राउंडवर टीम इव्हेंट घेतात, फन ॲक्टिव्हिटी असते. आपले उनो कार्ड्स असतात ना, त्याच्यात नंबर्स असतात. तर आमचा फेसवर पण 10 to 5 पर्यंत, तर ते नंबर्स काढतात. 5 आला कार्डवर तर तुम्ही 5मध्ये मारून दाखवा. आणि असे आम्ही ग्राउंडवर 4-5 टीम बनवतो आणि ते खेळतो. का त्यांनी कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि खूप म्हणजे फार मज्जा येते. ग्राउंडवरचे सगळे मस्त एकमेकांना चेअरअप करत असतात, दंगा मस्ती सगळं त्याच्यात होतं. सगळ्यात मोठी प्रेरणा? सगळ्यात मोठी प्रेरणा माझे आई बाबा आणि माझी ताई, म्हणजे फॅमिली, माझे फ्रेंड्स आणि बाकीचे सगळे माझे सपोर्टर्स आहे. आर्चरीसाठी एक शब्द जर वर्णन करायचं राहिलं तर? माझ्यासाठी आर्चरी माझं अस्तित्व. मी आज जे काही आहे ते आर्चरीमुळे, म्हणजे जीवनच माझं बनलं आहे. आणि तरुण खेळाडूंना काय संदेश देशील? तरुण खेळाडूंना मी असा संदेश देईन की कुठली पण फील्ड असो, तुम्हाला जिकडे छान वाटतंय, जिकडे तुमचं मन लागतंय ते कंटिन्युअसली करत राहा. खचून जाऊ नका, कारण की आपलं आयुष्य अपडाऊन्स येतच असतात. त्यामुळे खचून जायचं नसतं. एक म्हणजे डाऊन आला तर अप येणं जरुरी आहे. जसं दुःखानंतर सुख येतं तसंच आपल्या गेम्सचं असतं आणि कुठल्या पण गोष्टीचे आपण करिअर आहे ते. त्यामुळे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीनी कंटिन्यू चालत राहा, तुम्हाला नक्कीच तुमचं गोल प्राप्त करा. तरुण खेळाडूंचं तर माहीत नाही, पण पर्सनली मी खूप मोटिवेटेड फील करते तुझ्याशी बोलून आणि खूपच जास्त इन्स्पिरेशनल वाटते मला आज सध्या. तर थँक्यू मधुरा फॉर कमिंग अँड जॉईनिंग अस. थँक्यू सो मच. मधुराचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, चिकाटी आणि आवड आपल्याला जागतिक स्तरावरती देखील घेऊन जाऊ शकतं. अशाच काही प्रेरणादायी पॉडकास्टसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट टू दिस व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.